श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. देव म्हणतात, या क्षणाला, या पवित्र संदेशाकडे दुर्लक्ष केले तर देवाच्या आशीर्वादांना मार्ग बंद केल्यासारखे होईल. जर तू तुझ्या जीवनातील खूप काही संघर्षाला दूर करू इच्छितोस, तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो. पण जे कोणी माझ्या आशीर्वादांवर, माझ्या चमत्कारांवर आणि माझ्या संदेशांवर, माझ्या बोलांवर विश्वास न ठेवता दुर्लक्षित करतात, त्याचा अपमान करतात, ते कधीही पुढे जाण्यापासून थांबवले जातात. त्यांच्या पाठीशी माझा आशीर्वाद निरंतर राहत नाही, कारण ते निरंतर वेगवेगळ्या दिशेने जाऊ इच्छितात. ते एका मार्गाने चालू इच्छित नाहीत. त्यांची प्रगती रोखण्यात येते, कारण जेव्हा जेव्हा ते एकट्याने चालू इच्छितात, कधीही कोणाचा देवावर विश्वास बसत नाही. त्या क्षणाला देवही त्यांची साथ सोडून देतात, कारण ते एकटेच आपला मार्ग भटकत असतात. जर तुम्हाला देवाची साथ हवी आहे, देवाचा पाठिंबा हवा आहे, देवाचे बळ हवे आहे, देवाचा आशीर्वाद, चमत्कार हवा आहे, तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही त्या वैतागलेल्या कर्जातून बाहेर पडू इच्छिता. तुम्ही दुर्लक्षित नाही, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. या चालू क्षणाला, या पवित्र संदेशाकडे दुर्लक्ष केले तर देवाच्या आशीर्वादांचा मार्ग कायमचा तुमच्यासाठी बंद होईल, जो कधीही पुढे तुमच्यासाठी उघडल्या जाणार नाही. जर तुम्ही पवित्र मनाने हे ऐकत असाल, तर तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जात आहेत. तुम्ही कितीही कठीण काळातून जात असतानाही देव तुमची साथ सोडत नाही. तुम्हाला कधीही एकटे राहावे लागत नाही. जो कोणी देवाच्या पवित्र आशीर्वादाने पूर्ण होऊ इच्छितो, आशीर्वादाने युक्त होऊ इच्छितो, त्याने आताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या पाठची 7.5 कायमची संपून जाईल. तुमच्यासाठी नवीन मार्ग निर्माण केले जातील. जे तुमच्या मागे त्रासदायक गोष्टी आहेत, त्या देव जाळून खाक करेल आणि तुमच्यासाठी ते मार्ग उघडेल. जर तुम्ही दैवी शक्तीवर, आध्यात्मिक शक्तीवर आणि देवाच्या ऊर्जेवर विश्वास ठेवत असाल, तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि पुढील 3 जणांना हा संदेश शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील आणि तुमचे मार्ग मोकळे होतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, शांत राहा, कारण मी अशक्य गोष्टींना तोंड देतो. शांत राहा आणि विश्वास ठेवा की मी तुला कधीही असह्य त्रास होऊ देणार नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा त्या शक्यतांना प्राप्त कराल ज्या तुमच्या मनात आहेत. माझ्या आवाजाला ऐकत राहा, कारण त्यात तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तुमच्यासाठी ते सर्व काही दिल्या जाणार आहे जे तुम्हाला मनापासून हवे आहे. माझे बोल तुमच्या मनाला आनंद देणारे आहेत. तुमच्या हेलावणाऱ्या मनाला शांतता प्रदान करणारे आहे. तुमच्या मनाला, हृदयाला ती शांतता प्रदान होईल आणि तुम्ही चांगले विचार करून, चांगले सत्कर्म करून पुढे जाल. तुमच्यासाठी शक्यता वाढू लागतील. नकारात्मक तुमच्यापासून दूर जाऊ लागेल आणि तुम्ही अगदी आनंदाने परिपूर्ण व्हाल. जेव्हा तुम्ही कर्जाच्या भीतीपोटी खूप काही घाबरता, तेव्हा देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की तू कुठल्या तरी इच्छापूर्तीसाठी ते घेतले आहे. मग ते सर्व काही फिटून जाण्यासाठी तू अधिक परिश्रम, अधिक मेहनत घेत आहे. ते देवापासून लपलेले नाही. ते सर्व काही करत असताना तू तुझ्या कुटुंबाचे सुख डोळ्यासमोर ठेवले आहे. कुटुंबासाठीच तू ते सर्व काही करत आहेस. मग तुझे कुटुंब ते माझेही कुटुंब आहे. तू माझाच आहेस आणि तुझे कुटुंबही माझेच आहे. तुझ्या जीवनापर्यंत तुला सुख, आनंद देण्यासाठी तुझा देव इथे उपस्थित असताना तुला काळजी करण्याची आवश्यकता नाही.
तुझ्या जीवनपर्यंत मी ते सर्व सुख तुला प्रदान करतो. आज हा संदेश तुझ्या इच्छापूर्तीचा संदेश आहे. शेवटपर्यंत याला ऐकत राहा, कारण ऐकत असताना तुझ्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुला कर्जातून मुक्त होणारे मार्ग देखील दाखवू लागेल. माझ्या प्रिय बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, कारण देव अनंत मार्ग उघडू शकतो. कारण देव आहे. देवाच्या समोर तुम्ही कितीही आणि कुठल्याही नकारात्मक ऊर्जांना बांधून ठेवू शकत नाही. जर कोणी तुमच्यावर काही नकारात्मक परिणाम व्हावे म्हणून तुमच्या मनातले काही असे परिवर्तन करत असेल, तर तुम्ही फक्त निश्चिंत राहून देवाचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा भव्य आणि आध्यात्मिक नामस्मरण तुम्ही ज्या क्षणाला कराल तेव्हापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात ते खरे परिवर्तन, ते सुखद परिणाम आणि आनंददायक वातावरण तुमच्या घरात, तुमच्या परिवारात नांदू लागेल. घरातील प्रत्येक जरी सदस्य करू शकला नाही तरीही एका व्यक्तीने जरी परमेश्वराचे ध्यान, चिंतन, नामस्मरण केले तरीही पूर्ण कुटुंबाचे संरक्षण करण्यात येते. तुमच्या कुटुंबावर येणारे संकट टाळल्या जाऊ शकते, पण तुम्ही निरंतर ते करत राहिले पाहिजे. देवावर विश्वास ठेवणे आणि अंधारातून बाहेर पडणे शक्य आहे, कारण देव तुमच्या शक्यता वाढवत आहे, तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करत आहे. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. तुम्ही ज्या आशा अपेक्षा देवाकडून चमत्काराची ठेवत आहात, तर मग ते प्राप्तीसाठी, पूर्ण होण्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण, चिंतन करत असावे, कारण सर्व काही तुमच्या सेवा करण्यावर अवलंबून आहे. सेवेत मन नाराज राहू देऊ नका. ज्या काही गोष्टी अपूर्ण वाटत आहेत, काही कमतरता वाटत आहे, काही आयुष्यात अंधारमय वस्तू वाटत आहेत, तर ते सर्व काही बदलल्या जाईल, कारण परमेश्वराचा हात जेव्हा आपल्या भक्तापर्यंत येतो तेव्हा काहीही तुमच्यासाठी अशक्य असे उरत नाही. तुम्हीही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर एक लाईक करून या संदेशाला पुढे पाठवा, कारण तुमचे केलेले एक लाईक त्या महत्त्वाच्या योग्य व्यक्तीपर्यंत हा संदेश पाठवला जाईल ज्यांना त्याची आवश्यकता आहे. कुणी मनाने खूप काही खंबीर नसतं. तो कधी खूप काही अंधारातून चालू लागतो. काही अशा गोष्टी त्याच्या मनावर परिणाम करून जातात. कुणी कधीतरी काही बोललेले असते आणि त्यामुळे त्याचे मन खचून जाते. पण त्या काळ्या वेळेतून बाहेर पडण्यासाठी स्वामींचा मार्ग त्यांच्यासाठी उपयोगाचा ठरू शकतो. जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका. देव कधीही तुमच्यासाठी आनंदाचे क्षण देण्यासाठी तत्पर आहे. ते घेण्यासाठी, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. ते कर्म करा जे चांगले आहे आणि जे वाईट आहे ते जीवनातून काढून टाका. जर तुम्हाला कधी खूप काही आळस वाटतो, खूप काही त्रास होतो, एकटे वाटू लागते, कधी मनातील काही गोष्टी पूर्ण न झाल्यामुळे मनाला नैराश्य आलेले असते, पण देवाकडे या, देवाचे ध्यान करा. त्यामुळे तुम्ही ते सर्व काही परिवर्तन पाहाल जे तुमच्या आयुष्यासाठी शुभ असेल. देव तुमच्यासाठी अनंत मार्ग घेऊन तयार आहेत. तुम्ही फक्त 2 पावले पुढे टाकून देवाच्या आशीर्वादांचा तो सर्व काही विजय मिळवण्यासाठी तत्पर आहात, तर देव तुमचा विजय निश्चित करतील. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच मी देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. तुम्ही या क्षणालाही एका अद्भुत, दिव्य आणि चमत्कारिक संदेशाचा स्वीकार करत आहात, जो स्वामींनी प्रत्यक्ष रूपात तुमच्या पुढे पाठवला आहे. सध्या जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर ते शुभ परिवर्तन होईल. शुभ लहरी प्रवाहित होत आहे. या संदेशातून त्या तुमच्या मनात उतरत आहेत. चांगले विचार तुमच्या मनात उतरत आहेत.
त्यासाठी स्वतःला तयार करा. मनापासून देवाकडे पहा आणि देवाचे ध्यान करा. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानपूर्वक देवाला पाहाल तेव्हा देव तुम्हाला सर्वाधिक जवळ होण्याचा भास होईल. या प्रत्येक क्षणाला तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही देवाचा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश शेवटपर्यंत ऐकत आहात. तुमच्या भाग्याचे द्वार देव खोलत आहेत, उघडत आहेत. तुम्ही त्यात प्रवेश करून ते सर्व काही सुख जे तुमच्या कुटुंबासाठी, जे तुमच्या आनंदासाठी, जे तुमच्या परिवारासाठी श्रेष्ठ आहे ते मिळवत आहात असा विचार करून पावले पुढे टाका. त्या मनाला पुढे जाऊ द्या, कारण देवाचे सुरक्षा कवच सतत तुमच्या आजूबाजूला बनत आहे. तुम्ही जितके नामस्मरण कराल, जितके देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न कराल, तितकाच देव तुम्हाला जवळ करेल आणि तुमच्या सर्व काही आशीर्वादांना तुमच्यापर्यंत देईल. तुम्हाला उपचार, आनंद, आरोग्य आणि विपुलता, भरभराट प्राप्त होऊ लागेल. तुमच्या शक्यता वाढू लागेल आणि तुमच्या आयुष्यातील जे काही काळे आहे, जे काही त्रासदायक आहे, ते देवाच्या आशीर्वादाने पुसून काढत आहेत. तुम्ही तुमच्या यशासाठी प्रयत्न करत आहात. मग पुढील यशस्वी तुम्हीच आहात. तुम्हीच जिंकणार आहात, कारण देव तुमच्या जिंकण्यासाठी ते आशीर्वाद देत आहेत. जर तुम्ही ते स्वीकार केले तर तुम्ही पाहाल की तुम्ही अगदी आनंदाने परिपूर्ण व्हाल. देव म्हणतात, जो कोणी शेवटपर्यंत माझा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपा आहे. तो माझ्या कृपेपासून कधीही लांब नाही. त्याच्या कुटुंबावर येणारे प्रत्येक संकट मी दूर करू शकतो, कारण मी त्याचा पिता आहे. मीच त्याचा परमेश्वर आहे. मीच त्याचा निर्माता आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो कोणी संपूर्णपणे विश्वास ठेवतो त्याला कधीही इतरत्र भटकत राहावे लागत नाही. तो योग्य मार्गावर चालून त्याचे सर्व काही ध्येय इच्छित प्राप्त करतो. तुमचेही स्वामी माऊलींवर श्रद्धा, विश्वास आणि भक्ती असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. देव तुमच्या सर्व काही इच्छा, अपेक्षा पूर्ण करोत. स्वामी माऊलीचा जय जयकार करायला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि निरंतर जितक्या वेळ होईल, जर तुमच्या शक्यता तुम्हाला वाढवायच्या आहेत आणि तुमच्या आयुष्यातील काही कमतरता भरून काढायच्या आहेत आणि देवाचे आध्यात्मिक बोल ऐकायचे आहे, तर या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना अवश्य ते पाठवण्याची योजना करा. आणि जर नवीन असाल तर श्री साई संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच दैवी कृपा आहे. जर तुम्ही हे सत्य मानत असाल तर हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील, कारण ती देवाची कृपा आहे. जे कोणी देवाची कृपा, आशीर्वाद प्राप्त करू इच्छितात ते शेवटपर्यंत संदेश ऐकतात. त्यांच्या मनातील ती इच्छापूर्तीचे योग देव निर्माण करतात. देव त्यांना आशीर्वाद देऊन सुखद अनुभव देतात. तुम्हीही जर हे अनुभव घेतले असतील, नामस्मरणामुळे, देवाच्या चिंतनामुळे आणि देवाच्या घालवलेल्या या काही मिनिटामुळे तुमचे आयुष्य फुलून जाणार आहे, आनंदाने परिपूर्ण केल्या जाणार आहे. स्वामी माऊली तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देवत तुमच्यासाठी ते मार्ग उघडवत जे तुम्हाला हवे आहेत, जे तुमच्यासाठी आजपर्यंत बंद होते. स्वामी माऊली तुमच्या इच्छांना, अपेक्षांना पूर्ततेत परिवर्तित करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.